एवनी नरदेहा विचारावे सार धरावा पैधीर भजन मार्गी चंचल चितासी ठेवणी आठाई संताची हे पायी दीन व्हावे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा असून याच्यामध्ये या अभंगामध्ये आपल्याला काहीच उपदेश केलेला आहे। बाबांनो, हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे, तर आपण काय केलं पाहिजे तर ते आपल्याला कळत नाहीये। त्याच्यामुळे संत महात्म्यांना सांगावं लागलं, बाबांनो एवनी नरदेहा विचारावे सार, सार आणि असार याचा काहीसा विचार करा। आणि जे सार आहे, हा नरदेह तुम्हाला एव्हाना प्राप्त झालेला आहे। जो नरदेह दुर्लभ आहे, तो सहजासहजी कोणाला भेटत नाही भेटत। पावला हा देह कागटाळीने आहे। भगवंताने तुम्हाला अंधाऱ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तशाप्रमाणे हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे। बर, नरदेह तो तुमच्या हातामध्ये किती दिवस आहे हे कदापि शक्य नाही, सांगता येणार नाही कोणालाच। कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा। आम्ही रोजच कीर्तन करत आहोत महाराज, रोजच कीर्तन करत आहोत, पण आजचं जे कीर्तन आहे थोडस अवघड कीर्तन आहे महाराज। अवघड म्हणजे काय, विषय अवघड आहे का? नाही हो, कीर्तन आम्ही 10 तास 15 तास करू शकतो, परंतु आज या ठिकाणी एका तरुण मुलाबद्दल बोलायचं। प्रत्येकाला एक दिवस हा इहलोक सोडून परलोक गमन प्रत्येकाचं होणारच आहे, परंतु आयुष्याची काहीतरी मर्यादा असावी। आणि कमीत कमी 70, 75, 80, 85, 90 वय झाल्यानंतर एखादी व्यक्ती जर आपल्यामधून गेली ना, तर त्याचं दुःख होत नाही असं नाही, दुःख होतच, प्रत्येकाला होतं। परंतु हा मुलगा आज 22-23 वर्षाचा या घरामधून निघून गेलेला आहे। त्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे महाराज। आणि त्याच्या श्राद्ध प्रित्यर्थ हे केलेलं कीर्तन आपल्या आयुष्यातून, वडिलाच्या आयुष्यातून एखादा मुलगा जावं किंवा आईचं लेकरू जावं, बहिणींचा भाऊ जावा, एवढी सोपी गोष्ट नाही होईल। हे सहन करण्याची कुवत कोणामध्येच नाही, कोणामध्येच नाही महाराज, नाही सहन होत या गोष्टी। परंतु भगवंताजवळ एवढी आपल्याला विनवणी करावी लागते, देवा जे काय दुःख यांच्या वाट्याला आलेलं आहे ना, त्या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करावी देवाने, एवढीच इच्छा असते। आईचं काळीज किंवा बापाचा अवस्था काय होत असेल, जावे ज्याचे वंशी तेव्हा। तरुणपणे मुलगा जायचं एवढी सोपी गोष्ट नाहीये महाराज। बापाच्या खांद्यावर मुलाने जायचं का मुलाच्या खांद्यावरती बापाने जायचं, या ठिकाणी उलट घडलेलं आहे। काय अवस्था असेल त्या बापाची, काय अवस्था असेल त्या भावाची, खूप दुःख आहे महाराज। या संसारामध्ये दुःखाशिवाय काहीच नाही, दुःख खूप आहे। संसार दुःख मूळ चहूकडे इंग। या संसारामध्ये इतकं दुःख आहे ना की ते दुःखाचं वर्णन जर करायला लागलं तर मी सांगून जाईल, पाषाणासारखा दगड असेल ना, दगड, तो दगड सुद्धा फुटला जाईल हो सुतार महाराज, खरी गोष्ट आहे। खूप खूप अवघड, अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, भय का पचित्ती भरला असे। जो पाषाणाचा दगड आहे तो सुद्धा फुटला जाईल। आपलं दुःख जर आपण त्याला वर्णन करत बसलो तर इतकं या संसारामध्ये दुःख, इतकं दुःख आहे। चला, हे दुःख फक्त आपल्यालाच आहे का?
नाही महाराज, या मृत्यू लोकावरती आल्यानंतर देवाने जरी अवतार घेतला, मानव रूपामध्ये अवतार घेतला, तरी दुःखाला देवाला सुद्धा सामोरं जावं लागलं. उदाहरण देऊन जाईल महाराज. आपल्याला जे दुःख होतं यातून सावरायचं असेल ना, जर आपल्याला या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला थोडस संताकडे पाहावं लागेल, थोडस देवाकडे पाहावं लागेल. ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, पठन केलं पाहिजे, तर आपण या दुःखातून बाहेर पडू. अन्यथा या दुःखातून बाहेर निघणं शक्य नाही. संत महात्म्यांच्या आयुष्यामध्ये दुःख किती आलं बघा. आमच्या श्रीमंत तुकोबाराच्या आयुष्यामधल्या घटना, अगदी 4 वर्षाच्या काळामध्ये किती लोक आमच्या तुकोबाराच्या घरामधून निघून गेले. ज्यावेळेस आमच्या तुकोबाराला या संसारातलं काहीच कळत नव्हतं, संसार कसा करायचा, व्यवहार कसा करायचा, जन माणसामध्ये कसं राहायचं, कोणाशी कसं बोलायचं, कोणाशी कसं वागायचं, कुठं जायचं, कोणतं काम करायचं, यातलं आमच्या श्रीमंत तुकोबाराला काहीच माहित नव्हतं. आणि आमच्या तुकोबाराच्या आयुष्यामध्ये वाट्याला पहिलं दुःख आलं, त्यांचे वडील गेले. ज्यावेळेस आमच्या तुकोबाराला काहीच कळत नव्हतं. थोडा ज्यावेळेस तुकोबारांना काहीच कळत नव्हतं आणि त्याच वेळेस आमच्या तुकोबारांचे वडील बोल्लोबा गेले, सोडलं तुकोबारांना त्यांनी. तुकोबारा नाही खचले, नाही खचले. का खचले नाही? परमार्थ जोडीला होता, परमार्थ. आणि तुकोबारा म्हणतात, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. बघा, आयुष्यामधून वडील गेले, अजून कोण गेलं? पायील गेली मुक्त झाली देवे माया सोडली. रुक्मिणी नावाची त्यांची पत्नी, आणि त्या पत्नीने सुद्धा आमच्या तुकोबाराला सोडलं. एवढं झालं का? वडील गेले, पत्नी गेली, पोटचा मुलगा मेला महाराज आमच्या तुकोबारांच्या आयुष्यामध्ये. त्यावेळेस तुकोबारांचे उद्गार आहेत, पोर मेले बरे झाले देवे माया. मुलगा गेला तरी तुकोबारा बोलतात, जाऊ द्या, बरं झालं. अहो, एवढ्यावरती राहिलं का? आणि शेवटी तुकोबाराची आई सुद्धा, काही माता यांनी सुद्धा आमच्या तुकोबाराला सोडलं. माता
होता आणि तुका म्हणे हरली चित्त. खरं सांगा, खरं सांगा, एवढी माणसं गेल्यानंतर आपण राहिलो असतो पाठीमाग. वडील गेले, पत्नी गेली, आई गेली, भाऊ गेला, भाऊजाई गेली. अहो एवढंच नाही, मुलगा सुद्धा तुकोबरायच्या आयुष्यामध्ये. काय दुःख असेल आमच्या तुकोबराय. अहो एवढं केलं तरी त्यांनी परमार्थ सोडला का? विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याची काज. म्हणून त्या परमार्थाकडे जर आपण थोडस नजरेने डोकावलं ना, तर आपल्याला या दुःखातून आपण थोडस बाहेर पडू. अन्यथा त्या दुःखातून बाहेर येणं आपल्यासारख्याच शक्य. एवढं करून तुकोबरायांनी परमार्थ केला. आणि परमार्थ केल्यानंतर गावातील लोकांनी त्यांना गावातून सुद्धा बाहेर काढलं. कोपला पाटील गावीचे हे लोक आता भिकमज कोण झाले का बाहेर काढलं. परमार्थ परमार्थ आयुष्यभर फक्त परमार्थच केला. इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा सुद्धा बुडवलं त्यांचं. 13 दिवस वया रुक्षुनी या उदकी कोरड्याची काढून दाखविल्या शेकी. कोणी काढल्या? भगवंताने. आमच्या तुकोबरायांच्या वह्या सुद्धा, अभंगाच्या वह्या सुद्धा गाथा पाण्यावरती तरंगायला लागल्या महाराज. का? परमार्थाचं परमोच्च टोक आमच्या तुकोबरायांनी गाठलं होतं. आणि हे आपल्या जर वाट्याला दुःख आलं तर आपल्याला वाईट वाटतं ना. अहो संतांना सुद्धा दुःखाने सोडलं नाही. अहो जाऊ द्या, देवाच्या बाबतीत थोडस पहा. भगवान परमात्मा श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला हो? कारागृहामध्ये झाला, मथुरेला झाला. वसुदेव देवकी यांच्या उदरी त्यांचा जन्म झाला. आणि विचार करा, ज्या वेळेस आमचे भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले ना, आणि जन्माला आलं की त्यांना जन्माला आल्या आल्या आई वडिलांना सोडून जावं लागलं. सुतार महाराज बरोबर आहे की? 8 वर्षाची मूर्ती आमच्या भगवान परमात्म्याच्या पुढे उभा. भगवान परमात्मा 8 वर्षाच्या मूर्ती रूपामध्ये वसुदेव देवकीच्या पुढे येऊन उभा राहतात काय? आणि लगेच माया बाजूला काढली. परत लहान बाळ झाले. आणि लहान बाळ झाल्यानंतर अगोदरच आईला सांगितलं होतं, वडिलांना सांगितलं होतं, नंदाच्या घराला मज नेईल, इथं ठेवू नका मला. का? मला इथं धोका आहे. कोणाकडून धोका आहे? अहो मामा, कंस मामा मला मारणार आहे ना, आणि त्याच्यामुळे तुमच्याही जीविताला धोका पोहोचेल. इथं मला ठेवू नका, इकडं गोकुळामध्ये न्या. बघा, आई वडिलांना सोडून त्यांना जावं लागलं. कधी? लहानपणी. आई नसताना बाळ राहतं कसं? अहो ते लहान मुलाला आईच लागते, आईच लागते. ते बाळ आहे ना, जेवढं काय त्याला पाहिजे, जे नकोय तेच त्याला सांगावं लागत नाही. त्या आईला आपोआप सगळं कळतं. लहान छोटं बाळ असतं, त्याला काय तहान लागली म्हणून सांगता येतंय? दूध प्यायचंय म्हणून दूध मागता येतंय? नाही हो. आईला आपोआप पाना फुटणार. कधी? त्या मुलाला भूक लागली, आईला पाना फुटणार. का असं करतं महाराज? त्या मुलाचं, लेकराचं आणि आईचं तेवढं अनन्य नातं असतं. गाय वासरापासून कधीच अल्पित होत नाही. आपण ते करतो. पण बघा तुम्ही, 100 गाई असू द्या, आणि त्याच्यामधलं साध्या गाईचं बोलतोय मी, जरशा गाईच नाही बोलत. ते वासरू सोडा, स्वतःच्या आईलाच जाऊन पेय नव्हते, दुसरीकडे नाही पेत. इतकं अनन्य साधारण महत्व आहे त्या दोघांच्या प्रेमाचं नातं. म्हणून, आणि तेच बाळ ज्यावेळेस थोडस मोठं होतं ना, तर ते बाळ, त्याला काय पाहिजे नको ते फक्त आईकडेच हक्काने मागू शकतं, इतरांना मागू शकत नाही. बाळा माते पाशी सांगे तानमुख, शूटिंग चालू, सगळं सर्व्हिस करून. बाळा माते पाशी सांगे तानमुख, उपायाचे दुःख कोण जाणे. इको कमी कर. बाळ मातेपाशी सांगे तहान. म्हणून आमच्या भगवान परमात्म्याला, श्रीकृष्ण परमात्म्याला आई वडिलांना सोडून गोकुळात जावं लागलं. बरं, गोकुळामध्ये राहिले किती दिवस राहिले? गोकुळामध्ये लहानपणी खोड्या केल्या, सगळं केलं, आणि शेवटी अक्रूर भगवंताला नेण्यासाठी आले हो. आणि ज्यावेळेस अक्रूर भगवंताला नेण्यासाठी आले, तो भगवंत परत गोकुळात येणार नाहीच.
हे ज्यावेळेस आमच्या यशोदा मातेला समजलं ना, त्यावेळेस खूप वाईट वाटलं आमच्या यशोदा मातेला, खूप. नंद बाबाने सांगितलं, अगं जाऊ दे, त्याला जावंच लागणार आहे. बघा, पहिल्या आई वडिलांना सोडलं लहानपणीच, थोडासा मोठा झाला की लगेच दुसऱ्या आई वडिलांना सोडावं लागलं. त्यावेळेस अगदी महालातून बाहेर पडत असताना शेवटी आता भगवान परमात्मा जाणार, तेवढ्यात आमच्या यशोदा मातेनं त्या भगवान परमात्म्याला हाक मारली, कृष्णा, हे कृष्णा, अरे जरा इकडे ये रे. जरा जवळ घेतलं, मांडीवरती बसवलं आणि जवळ एक ताट भरून दुधाचे पदार्थ होते. त्याच्यामध्ये बासुंदी म्हणू नका, दूध, ताक, दही, पेढा, जेवढं काही दुधाचे पदार्थ बनतात तेवढे बरेचसे पदार्थ त्या ताटामध्ये होते. त्यावेळेस आमच्या यशोदा मातेने काय केलं, भगवंताला दूध पाजलं, ताक पाजलं, दही पाजलं, लस्सी पाजलं, सगळं. आईला माहित होतं हे जर सगळे पदार्थ घेतले तर त्याचं विष होऊ शकतं, परंतु भगवान परमात्माही तो होता, तो कितीतरी मोठं विष पचवणारा होता भगवान परमात्मा. आणि शेवटी सांगितलं, कृष्णा, मला माहित नाही की हे तुला पाजल्यानंतर काय होईल, याचीही मला काही जाणीव नाहीये, परंतु तुला आज हे सगळं खावं लागेल, खावं लागेल. कृष्ण परमात्मा आमच्या यशोदा मातेच्या मुखाकडे पाहायचा आणि पाहत असताना शेवटी आमच्या यशोदा मातेने विचारलं, काय विचारलं, कृष्णा, खरं सांग, खरं खरं बोल, तुझी आई कोण आहे रे. त्यावेळेस भगवान परमात्मा श्रीकृष्ण बोलू लागला, माते, माते, अगं तूच माझी आई आहेस ना. कृष्णा, खोटं बोलू नकोस, खोटं बोलू नकोस, तुझी खरी आई कोण आहे सांग. एक वेळ झालं, दोन वेळ झालं, अहो 10 नाही 100 वेळा आमच्या यशोदा मातेने विचारलं, परंतु कृष्णाचं, श्रीकृष्णाचं बोलणं एकच होतं, माते, तूच माझी खरी आईस. आणि शेवटी आमच्या यशोदा मातेने भगवान परमात्म्याचा हात घेतला आणि आपल्या मस्तकावरती ठेवला. सांग म्हणले, कृष्णा, तुला माझी शपथ आहे, तुला माझी शपथ आहे, तुझी खरी आई कोण आहे सांग. भगवान परमात्मा आईच्या हातातून निसटला आणि जवळ एक खांब उभा होता. खांब, त्या खांबाला मिठी मारली आणि लोंबकत राहिला, आई, आई, खरं सांगू, मला जन्म देणारी आई देवकी, पण माझा सांभाळ करणारी आई तूच आहे, आई, सांभाळ करणारी तूच आहे आई. निरुत्तर झाला भगवान परमात्मा. आणि परत आईजवळ आल्यानंतर आईला विचारलं, माते, खरंच सांग, आई, मला तू आज एवढं खायला का घालतेस. आणि त्याच वेळेस आमची यशोदा माता म्हटली, कृष्णा, तू विचारू नयेस आणि मी सांगू नये. का गाई, आज सगळे मला तू दुधाचे पदार्थच करून घातलेस खायला, याचं कारण काय. यशोदा म्हणते, कृष्णा, मला माहित नाही रे, आता मला माहित नाही. काय माहित नाही की तू माझ्यापासून गेल्यानंतर तू कधी येणार आहेस परत, तू परत कधी येशील माघारी, मला माहित नाही. पण कृष्णा, मला फक्त एकच माहितीये की तुला दुधाचे पदार्थ खूप आवडतात, तुला दुधाचे पदार्थ खूप आवडतात. राजा, आज तू माझ्यापासून गेल्यानंतर तू माघारी मला माहित नाही कधी येणार आहेस, पण जोपर्यंत तुझी आणि माझी परत भेट होत नाही ना, तोपर्यंत माझ्यासाठी आयुष्यातलं दूध वर्ज्य झालं. इथून पुढे मी आयुष्यात कधीच दुधाला स्पर्श सुद्धा करणार. एवढं प्रेम आईचं त्या भगवंतावरती होतं. आणि तोच भगवान परमात्मा आमच्या यशोदा मातेपासून दुरावला. किती दुःख झालं असेल आमच्या भगवान. सांगा, त्या भगवान परमात्म्याला दुःख किती झालं असेल. अहो, जोपर्यंत गोकुळामध्ये होता तोपर्यंत आमच्या गोपिकांवरती भगवान परमात्म्याने इतकं प्रेम केलं होतं, इतकं प्रेम केलं होतं, त्या गोपिकांना भगवान परमात्म्याशिवाय एक क्षण सुद्धा राहिला जमत नव्हतं जमत राहिला.
आणि ज्या वेळेस अक्रूर आमच्या भगवंताला न्यायला आला ना, त्यावेळेस त्या गोपींनी विलाप केला आणि गोपींनी विलाप करून आमच्या यशोदा मातेला विचारलं, सांग अक्रूर कशासाठी आलेला आहे. आणि ज्यावेळेस आमच्या यशोदा मातेने सांगितलं कृष्णाला घेऊन जाण्यासाठी आलेला आहे तो अक्रूर, त्यावेळेस आमच्या गोपिका बोलू लागल्या, नेऊ नको विचारलं आमच्या यशोदा मातेला, अक्रूर आलाय ना, नेण्यासाठी आलाय ना. त्यावेळेस गवळणी म्हणतात, गवळण म्हणती यशोदेला असं झाल्यानंतर महाराज त्या गोपिका अक्रूराला बोलू लागल्या, अक्रूरा चांडाळा तुझ कोणी दाढीला कारात करू आलासी वदिसी सगळा, अक्रूरा तुझे नाम तैसी रे करणी
परमात्मा तिथून निघाल्यानंतर रथामध्ये बसला आणि रथावरती बसल्यानंतर त्या गोपिकांची अवस्था काय झाली? रथी चढाले वनमाळी, आकांत गोकुळी, भूमी पडल्या वज्रबाळी, कोणत्या सांभाळी, कोणत्या सांभाळी. त्या गोपिकाने इतका शोध केला की त्या गोकुळाची धरणी सगळी ओली झाली. कशाने ओली झाली? त्या गोपिकांच्या डोळ्यातल्या पाण्याने. भूमी पडल्या वज्रबाळी, कोणत्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी. या तो भगवान परमात्मा आईपासून पोरका झाला, दुसऱ्या आईपासून पोरका झाला, गोपिका पासून गेला. त्या गोपिका इतक्या रडल्या की डोळ्यातल्या पाण्याने व्रजभूमी महाराज सगळी जलमय झाली. इतकं जर दुःख देवाच्या आयुष्यामध्ये येत असेल आणि फक्त एवढंच काय, दुसरं देवाच्या आयुष्यातलं दुःख, जो सिंहासनावरती बसणार, उद्या सकाळी सिंहासनावरती बसायचंय आणि सिंहासनाकडे जाण्याऐवजी 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागलं. आणि त्याच ठिकाणी ज्यावेळेस आमचे प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि पाठीमागं काय घडलं? मुलगा आयुष्यातून 14 वर्षाच्या वनवासाला गेला. म्हणून आमच्या राजा दशरथाने स्वतःचा देह भगवंताला अर्पण केला. का? आपल्या आयुष्यामधून आपला मुलगा चाललाय, माघारी येणारच होता. 14 वर्षांनी प्रभू रामचंद्र माघारी येणार होते, तरी सुद्धा 14 वर्षाचा माझ्या मुलाला वनवास झाला हे दुःख सहन न झाल्यामुळं आमच्या राजा दशरथाची प्राण ज्योत मालवली. म्हणजे विचार करा, संत महात्म्यांच्या आयुष्यामधलं दुःख. एवढंच नाही, आमच्या भगवान परमात्मा श्रीकृष्णाच्या आयुष्यातलं दुःख आणि माऊलींच्या आयुष्यामधलं दुःख पहा किती होतं दुःख. अहो, देहांत प्रायचित्ताची गरज पडावी कशामुळं? संन्यासाची मुलं म्हणून त्यांना हिनवू लागले, त्यांना कुठल्याच कार्यामध्ये सहभाग घेता येत नव्हता. शेवटी विठ्ठलपंत पैठणला गेले, काशीला गेले महाराज, आणि तिकडून जाऊन शुद्धी पत्र आणलं आणि शुद्धी पत्रामध्ये सांगितलं तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावे लागेल. संन्यासाची मुलं आहेत ना, आणि देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर तुमच्या मुलांना आम्ही आमच्यामध्ये घेऊ असं सांगितलं होतं. आणि शेवटी एक दिवस निवृत्ती दादा, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई सगळे झोपलेत महाराज. आणि झोपण्याच्या अगोदर उद्याच्याला आपल्याला देहत्याग करायचा. आणि त्याच दिवशी आमच्या रुक्मिणी मातेनं काय करावं? निवृत्ती दादा थोडेसे मोठे होते, त्याच्यानंतर आमचे माऊली, आणि त्याच्यानंतर सोपानदेव, आणि नंतर आमची मुक्ताबाई. हो, 5 वर्षाची मुक्ताबाई छोटी. काय त्या मुक्ताबाईला कळत होतं का? काय नव्हतं कळत. ज्या दिवशी संध्याकाळी देह त्याग करायचा त्याच्या दिवसाला काय केलं महाराज आमच्या रुक्मिणी मातेनं? पुरणपोळीचा स्वयंपाक केला. का पुरणपोळीचा स्वयंपाक केला? चला, आज आपण संध्याकाळी जाणार आहोत आणि आपण गेल्यानंतर आपल्या मुलांचं कसं होईल? या मुलांना परत काय खायला कोण देईल का? उपाशी राहतील, कोण यांचा सांभाळ करणार? चला, आज मी आहे ना, तोपर्यंत पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करून पहिला घास आमच्या निवृत्ती दादाच्या मुखामध्ये घालावा, माऊलींच्या मुखामध्ये घालावा, सोपानदेवाच्या मुखामध्ये घालावा, आणि परत मुक्ताला जवळ घ्यावं. आणि मुक्ता,
तोही थोडस खा, तोही थोडस खा. मुलं नको नको म्हणत असताना आमच्या रुक्मिणी मातेने बळजबरीने त्यांना खायला पुरणपोळीचा स्वयंपाक घातला आणि मनामध्ये एकच की उद्यापासून माझ्या मुलांना कोण, माझ्या मुलांना कोण सांभाळ करेल. आणि शेवटी असर करत करत शेवटी सर्वजण झोपले. आणि झोपल्यानंतर महाराज मध्यरात्री आमचे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता दोघही उठले. आणि उठल्यानंतर विठ्ठलपंत बाहेर गेले आणि म्हटलं रुक्मिणी मातेला, चल लवकर चल, मुलं झोपलेत, जागी होतील, जागी झाल्यानंतर आपल्याला जाता येणार नाही, आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यावंच लागेल, घ्यावंच लागेल. मुलांच्या सुखासाठी आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यावंच लागेल. रुक्मिणी माता निघाल्या. निघत असताना निवृत्त दादांकडे पाहिलं, माऊलींकडे पाहिलं, सोपान देवाकडे पाहिलं आणि मुक्ताबाईकडे पाहिल्यानंतर टाहो पडला. मुक्ता, आता मी चालले, इथून पुढं तुझा सांभाळ देव करेल महाराज. आणि त्याच वेळेस आमच्या रुक्मिणी माता घरातून बाहेर जायच्या, परत माघारी यायच्या आणि परत माघारी येऊन त्या इवल्याशा मुक्ताबाईचा मट्टा 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 महाराज मुके घ्यायच्या. शेवटी विठ्ठलपंत म्हणतात, अगं चल आता मुलं आपली उठतील, मुलं उठतील. आणि शेवटी एकदाचे दोघही गेले, देहांत प्रायचित्त घेतलं. सकाळी उठल्यानंतर निवृत्तदादांनी पाहिलं, आई बाबा जवळ झोपलेले नाहीयेत. कुठे गेले असतील, कुठे गेले असतील. कंदिलाची वाट थोडी वाढवली, पाहिलं तर तिथे एक चिठ्ठी लिहिलेली सापडली त्यांना. आणि त्या चिठ्ठी वाचल्यानंतर काळजामध्ये धस्स झाला आमच्या निवृत्तीनाथांच्या. काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये, तू मोठा आहेस, तू मोठा आहेस, सर्वांचा सांभाळ कर. आता आम्ही कायमच्या प्रवासाला निघालोय, आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतोय. तुमचा छळ समाजातली लोक करतायत ना, तो आम्हाला पाहवत नाही, म्हणून आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतो. आम्हाला ही सजा शिक्षा दिलेली आहे आणि आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर तुम्हाला समाजामध्ये घेतलं जाईल, तुमची गुंज वगैरे सर्व काही होईल, म्हणून आम्ही देहांत प्रायश्चित्त घ्यायला चाललेलोय, आम्ही माघारी येणार नाही. दादांनी वाचलं, मनामध्ये मोठा हुंदका आला, पण ओरडू शकत नव्हते. का? सोपानदेव झोपलेत, मुक्ताबाई झोपली, माऊली झोपलेत. परंतु थोडीशी हालचाल झाल्यानंतर आमचे माऊली उठले आणि माऊली म्हणतात, दादा काय झालं, का तुम्ही रडतात? आणि त्यावेळेस रडत असताना दादांनी उत्तर दिलं, हा कागद वाच. तो कागद घेतला हातामध्ये, आमच्या माऊलींनी कागद तो वाचला, त्यांनीही टाळू फोडला. तेवढ्यामध्ये सोपानदेव जागे झाले. सोपानदेवांनी पाहिलं, त्यांनीही टाळू फोडला आणि तिघही घराच्या बाहेर आले, पर्णकुटीच्या बाहेर आले आणि तिघांनी एकमेकाला मिठी मारून मोठ्याने हंबरडा फोडला. का? आता आपल्या तिघाला समजलं आपण थोडे शहाणे तरी आहोत, पण आपल्या मुक्ताला हे कसं समजवायचं. मुक्ता लहान आहे. शेवटी मुक्ता उठली आणि मुक्ताने आवाज ऐकला, बाहेर गडबड चालली. बाहेर येऊन पाहते तर तिघही ओरडतात, रडतात. दादा का रडतोयस, दादा का रडतोयस? काय उत्तर द्यायचं? शेवटी विचारलं, आई कुठे आहे, बाबा कुठे आहेत, आई कुठे आहे, बाबा कुठे आहेत? असं म्हटल्यानंतर निवृत्ती दादा निरुत्तर झाले, माऊली निरुत्तर झाले. सोपानदेवांना बोलता येईना. सांगितलं, आपले आई बाबा कुठेतरी गेले असतील, नाही मला आई बाबाकडे घेऊन चला. आणि घेऊन चला म्हटल्यानंतर मुक्ताला दोघांनी दोन्हीकडनं हाताला धरले. मुक्ता दोघं तिघं निघाले आणि निघत असताना पुढं गावच्या वेशीजवळ गेल्यानंतर पाहिलं तर विसोबा चाटी नावाचा ग्रस्त घोड्यावरून आलेला होता. आणि आल्यानंतर आमचे माऊली त्याच्याकडे गेले आणि सांगितलं की तुम्ही आमच्या आई वडिलांना या मृत्यूलोकामध्ये राहून नाही दिलं, त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. आता तरी तुम्ही आम्हाला या समाजामध्ये स्थान द्याल का? महाराज सांगायला जीभ जड जाते. अशा अवस्थेमध्ये सुद्धा आमच्या विसोबा चाटीने पायाने माऊलींना ढकललं आणि धपकन जमिनीवरती पाडलं. किती दुःख आलं असेल आमच्या माऊलींच्या आयुष्यामध्ये, किती दुःख आलं महाराज. आयुष्यामध्ये दुःखाच्या वेदना इतक्या आहेत की त्या सहन न होण्या पलीकडे. तसंच या घराण्यावरती सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ज्यावेळेस मला ते तारीख द्यायला आले ना, त्याच वेळेस मला त्यांनी सांगितलं, महाराज कीर्तनाची तारीख आहे अशी अशी. मग मी त्यांना विचारलं, कोण होतं जाणार? श्राद्धाचं कीर्तन आहे.
त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं, महाराज माझा मुलगा गेला. तिथून पुढे मला शब्द फुटेना, कारण बापाच्या खांद्यावरती मुलाचं ओझ हे उलट होते महाराज, उलट होते. थोड्या वेळ आम्ही शांत राहिलो आणि नंतर त्यांना विचारलं काय झालं होतं, कशामुळे काय झालं होतं. त्यांनी सांगितलं, महाराज खूप प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले, भरपूर मोठ्या दवाखान्यापर्यंत आम्ही नेलो, पण बाबांनो डॉक्टरच्या हातामध्ये जर आपलं जगणं आणि मरणं जर असतं तर या मृत्यूलोकातून कोणच गेलं नसतं. ज्यावेळेस आपल्या मृत्यूची वेळ येईल ना, त्यावेळेस या भूतलावरील कुठलाही डॉक्टर आपल्याला वाचवू शकणार नाही. पण जोपर्यंत तुमच्या आयुष्याची दोरी सही सलामत आहे तोपर्यंत तुम्हाला कुठलाही डॉक्टर भेटायला आले तो तुम्हाला वाचवेल. पण एकदा का तुमच्या आयुष्याची दोरी तुटली की मग तुम्हाला कोणीही या मृत्यूलोकामध्ये राहू देणार नाही. तुटला आयुष्याचा आयुष्याची दोरी तुटली जाते ना महाराज, कुठल्याही डॉक्टरकडे न्या, काही उपचार होत नाही. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. डॉक्टरच्या हातामध्ये आपलं मरण जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत असेल कदाचित, पण एकदा आयुष्याची आपली दोरी तुटली ना की या देहामधून आत्मा निघून जातो. आणि आत्मा निघून गेल्यानंतर महाराज आपल्याला या मृत्यूलोकावरती ठेवलं जात नाही. एकदा या देहातून आत्मा निघून गेला की या देहाला डेड बॉडी किंवा बॉडी असं म्हटलं जातं. आणि मग झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. महाराज आई आणि त्या मुलाचं नातं काय असतं हे जर समजून घ्यायचं असेल ना तर त्याला आईच व्हावं लागतं. आणि त्या आईच्या जीवनातून मुलगा जाणं किंवा बापाच्या जीवनातून मुलगा जाणं, किती मोठा आघात होऊ द्या, किती मोठा आयुष्यामध्ये आघात होऊ द्या, तरी तो बाप झेलू शकतो आणि ते ओझ खांद्यावरती पेलू शकतो. पण मुलाचं ओझ कुठलाही बाप आपल्या खांद्यावरती पेलू शकत नाही. शेवटी विलाज नसतो महाराज, विलाज नसतो. या मृत्यूलोकातून आपल्याला ज्या दिवशी गेले आपण त्या दिवशी आपलं या बॉडीत रूपांतर झाल्यानंतर आपल्याला सर्वजण उचलतात आणि कुठं नेतात तर ते स्मशानभूमीकडे, आणि न्यावंच लागतं, त्याला पर्याय नसतो. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षीला ठाव स्मशानीचा. आणि महाराज ज्यावेळेस तो भगवान परमात्मा आपल्याकडे येतो, यमधर्म आपल्याकडे येतो, आपली जाण्याची वेळ येते, त्यावेळेस तू का म्हणे तुला सोडेना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. आएगा जब बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा Bye.
ज्यावेळेस तो भगवान परमात्मा आपल्याकडे येईल ना, त्याच्यानंतर आपल्याला मृत्युलोकामध्ये राहता येत नाही. आई वडिलाची काय इच्छा असते, काय इच्छा असते? मेरा छोटा सा परिवार बरसे खुशियों की बहार, मेरा छोटा सा परिवार बरसे खुशियों की बहार, यही आरज़ू है सबको एक साथ रखना, यही आरज़ू है सबको एक साथ रखना, प्रभु तेरी कृपा हम पे यूं बनाए रखना, प्रभु तेरी कृपा हम पे यूं बनाए रखना. मुलगा, त्या मुलाबद्दल तो बाप काय बोलतो? चांद जैसा बेटा मेरा बेटिया है लक्ष्मी सी, चांद जैसा बेटा मेरा बेटिया है लक्ष्मी सी, ममता की मूरत ऐसी संगिनी है मेरी जी, ममता की मूरत ऐसी संगिनी है मेरी जी. आणि तोच आई असो, वडील असो, मुलगा असो, सर्वजण ठरवतात, कोई मुसीबत आए तो हम सब मिलके लड़ लेंगे, सुख दुख बांट लेंगे हर एक पल में, यही आरज़ू है सबको एक साथ रखना, प्रभु तेरी कृपा हमें यूं बनाए रखना, प्रभु तेरी कृपा हमें यूं बनाए रखना. हीच अवस्था प्रत्येकाला वाटतं, माझा संसार कसा सुखाने चालावा, सुखाने चालावा. पण नाही हो महाराज, आपल्या हातामध्ये यातलं काहीच नाही. म्हणून श्रीमंत तुकोबाराय सांगतात की येऊनी नरदेहा विचाराने सार, धरावा पै धीर भजन मार्गी. हे संसारामध्ये येणारे दुःख आहे, त्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल ना, तर त्या भगवान परमात्म्याचं नाम हे सार आहे. नाम साराचे सार, शरणागत यम किंकर, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम, किंवा सार 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 नाम विठोबा तुझे सार, हे सांगितलेलं आहे. म्हणून ते नाम सार आहे. म्हणून जे सार आहे फलकट तो संसार, येथे सार भगवंत. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. आणि जे आपलं चंचल चित्त आहे ते चंचल चित्ताची ठेवून या ठाई, संताची पायी लीन व्हावी, संताच्या चरणावरती नतमस्तक व्हा. आणि हे करत असताना तुम्हाला भगवंताला काही द्यावं लागणार नाही. भाव फक्त काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, भावाच्या पाय हाते धरावा निश्चय, तेने भव भय देश धरी. फक्त भगवंताकडे भाव असेल ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंच दुःख येणारच आहे, पण त्या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती भगवंत तुम्हाला प्रदान करणार. दुःख येणार नाही असं कधीच नाही. म्हणून नाम हे सगळ्यात सोपे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. म्हणून नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ, चंचल चित्तासी ठेवून या ठाई, संताची पायी लीन व्हावे. विठोबार कुमारी
चालही घेतली मधली, कोणी राहील असं म्हणून नाही, शेवटी आपण चाल घेणार आहोत. याच ठिकाणी महाराज जरी आयुष्यामध्ये मधून त्यांच्या आयुष्यामधून वैकुंठवासी चिरंजीव आकाश बाळासूर धुमाळ यांच्या वर्ष श्राद्धाचं निमित्त म्हणून आज ही कीर्तन सेवा. खरं सांगू, या मृत्यूलोकातून गेल्या वर्षी याच दिवशी त्या मुलाचं देहावसान झालं. वास्तविक त्या मुलासाठी त्यांनी खूप काही केलं, परंतु शेवटी मगाशी तुम्हाला सांगितलं मी की जेवढे प्रयत्न करायचे तेवढे त्यांनी प्रयत्न केले, पण शेवटी नाविलाज आणि त्याच्या आयुष्याचा घात झाला. काय लिहिलं होत नशिबात कसा झाला तुझा रे घात, काय लिहिलं होत नशिबात कसा झाला तुझा रे घात. आई बापाचा होतास लाडका, कुणी नाही त्यांना तुझ्या सारखा. आई बापाचा होतास लाडका, कुणी नाही त्यांना तुझ्या सारखा. आईची माया तोडून गेला पक्ष लागा तुला स्वर्गात. आईची माया तोडून गेला पक्ष लागा तुला स्वर्गात. काय लिहिलं होतं नशिबात कसं झालं तुझा रे घात. काय लिहिलं होतं नशिबात कसं झालं तुझा रे घात. हसत खेळत होतास तू सदा आपल्या साऱ्या कधी कुणाला नाही बोललास मित्र चुकून गुरुदेवाचा फिरला कसा केला घात. गुरुदेवाचा फिरला कसा केला घात. काय लिहिलं होतं नशिबात आई वडिलांना दुःख तर खूप असेल. आज इतका छोटा मुलगा आणि त्या मुलाला आयुष्यामध्ये मित्र परिवार सुद्धा असू शकतो ना महाराज. त्या मित्रांच्या आयुष्यामध्ये काय झालं असेल महाराज, किती वाईट वाटत असेल त्या मित्रांना. एकमेकाशी संलग्न असणारे मित्र मंडळी. आणि मित्र असा असतो महाराज आयुष्यामध्ये की जे काही तुम्ही सुख दुःख तुमच्याकडे असेल ना, ते तुम्ही त्या मित्राला शेअर करू शकता. थांबा एक मिनिट. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि जर तो खरा आयुष्यामध्ये मित्र असेल ना, तर तो एकामेकाला आत्महत्या करण्यापासून सुद्धा रोखतात. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये
वैकुंठवासी आकाश बाळासो धुमाळ, वय वर्ष 23, जाण्याचं वय नव्हतं त्याचं, शेवटी जावं लागलं. त्याचे वडील श्री बाळासो लक्ष्मण धुमाळ, त्या वडिलांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा दुःखाचा डोंगर. आणि आई सौ, भाऊ बोलू नका, कोण बोलतंय ते त्यांना कळतं सगळं. आई सौ अरुणा बाळू धुमाळ, त्या आईचं आणि लेकराचं नातं तर महाराज खूप जवळच असतं. पण शेवटी पर्याय नसतो. जे भगवंताने आपल्या आयुष्यामध्ये लिखित लिहिलेलं आहे ते कधी सटवीने लिहिलेलं कधीही चुकणार नाही. तो का म्हणे तुला सोडवे ना कोणी. आणि त्याला आकाशला 4 बहिणी आहेत बघा. सौ वैशाली खंडू सरोदे, सौ अश्विनी दिलीप सूर्यवंशी, सौ मोनिका अर्जुन भोसले, सौ रेश्मा सागर भोसले. या बहिणींच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस राखी पौर्णिमा येईल ना महाराज, त्यावेळी जे दुःख आयुष्यामध्ये येतं ना, त्या दुःखाला परिवार नसतो. त्या दुःखाचं वर्णन कशामध्येच करता येणार नाही करता येणार. असो, त्याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं ना महाराज, तर किती जरी बोललं तरी कमीच पडणार. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आयुष्यामध्ये जे काही दुःख आहेत ना, त्या दुःखाचं रूपांतर जर पाहायचं म्हटलं तर कोणत्या कोणत्या प्रकारचं खूप दुःख असेल तर लहानपणे कोणाची आई जाऊ नये, तरुणपणे कोणाचा मुलगा जाऊ नये, आणि म्हातारपणे कोणाची पत्नी जाऊ नये. तसं या घराण्यावरती हा छोटा मुलगा गेला. आपण एकच म्हणूया की या दुःखातून त्यांना सावरण्याची भगवंताने शक्ती द्यावी, एवढीच इच्छा करतो. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं, जरी आयुष्यामध्ये एवढं दुःख आलं तरी त्याच्याबद्दल वर्ष श्राद्ध किंवा मासिक करणं, 13वा करणं, 10वा करणं, हे सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. आणि हे जर नाही केलं तर आहा कटातायांचे करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. महाराज, आपल्याला हा देह ज्यावेळेस या देहातून आत्मा निघून जातो त्यावेळेस याचं रूपांतर बॉडीमध्ये होतं. आणि प्रेत स्वरूपामध्ये झाल्यानंतर ज्यावेळेस धन दिलं जातं, तिथून पुढं 10 दिवस आपल्याला काही विधी करायला सांगितलाय, तो विधी करावा लागतो. आणि 10व्या दिवसानंतर परत 13व्या दिवसानंतर त्या आत्म्याचं परिक्रमा चालू राहते. आणि तो आत्मा यमधर्म आणि चित्रगुप्त यांच्यापर्यंत जाण्यासाठी त्याचा कालावधी साधारण 1 वर्षाचा असतो. 13 दिवस तो आत्मा तुमच्या घराजवळच असतो, 3 दिवस तो चितेभोवती फिरत असतो, आणि उरलेले 7 दिवस तो घराभोवती फिरत असतो. आणि नंतर 13वा झाल्यानंतर त्याची वाटचाल यमधर्माकडे चालू झालेली असते. आणि त्याचा कालावधी हा 1 वर्षाचा आहे. आणि ते अंतर सांगितलं जातं 86,303 योजनं. एवढं अंतर पार करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो. आज यमधर्म आणि चित्रगुप्त यांच्या समोर वैकुंठवासी चिरंजीव आकाश याचा आत्मा आरूढ आहे. त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी पुण्य केलेलंच असेल, पण कदाचित जर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला काही पुण्य आणखी लागत असेल, आणि तेच जर पुण्य आपण आज या कीर्तन स्वरूपामध्ये जर त्याला पाठीमागं पाठवलं तर त्याला पुढचा जो काही जन्म भेटणार आहे तो चांगल्या प्रकारचा मिळतो. आणि खात्रीनं तो आत्मा आज या ठिकाणी पिंड ग्रहण करण्यासाठी येतो, हे 100%च आहे. बघा, आज आपणच करतो असं नाही. आज प्रत्येक संत महात्म्याने असू द्या, नवे भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र यांनी सुद्धा वनवासाला गेल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस ते चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला मंदाकिनी नावाच्या नदीच्या किनारी होते, आणि त्याच ठिकाणी आमच्या भगवान परमात्म्याने राजा दशरथाचं श्राद्ध केलं. आणि त्या ठिकाणी राजा दशरथ आले कशावरून? काही समिधा आणण्यासाठी. भगवान परमात्मा आणि लक्ष्मणबाई थोडेसे बाजूला गेले, आणि बाजूला गेले तेवढ्यामध्ये राजा दशरथाने हात वरती केला आणि मला पिंड द्या, मला पिंड ग्रहण करायचं आहे हे सांगितलं. आणि त्याच ठिकाणी महाराज पिंड दिल्यानंतर तो हात गुप्त झाला. बाकीचा विधी मी सगळं सांगत बसत नाही पुढे काय घडलं ते, पण एवढंच की त्या ठिकाणावरून आमच्या सीता माता बाजूला उठून बाहेर गेल्या. का तर ज्यावेळेस राजा दशरथ तिथं आले त्यावेळेस आमच्या सीता मातेच्या अंगावरती वस्त्रालंकार नव्हते,
कारण त्या वनवासामध्ये होत्या. आणि त्या ठिकाणी स्त्रियांनी विचारलं की तुम्ही तिथून का उठला. त्याचं कारण हे दिलं की मी माझ्या सासऱ्याच्या पुढं अशा प्रकारे जाऊ शकत नव्हते, म्हणून मी तिथून उठले. याचाच अर्थ राजा दशरथ त्या ठिकाणी आलेले होते आणि तो विधी आपल्याला करावाच लागतो. एवढंच नाही, नाथरायांच्या आयुष्यामध्ये पहा, लोकांनी अस्पृश्य लोकांना अन्नदान केल्यामुळं त्या ठिकाणी कोणीच त्यांच्या घरी जेवायला आलेच नव्हते. पण त्या श्रीखंडाने सांगितलं ताट वाढून घ्या, पंक्तीला बरोबर सगळे येत आहेत. आणि त्याच ठिकाणी सगळे पितर येऊन जेवण करण्यासाठी बसले. म्हणजे आपल्याला हे करावंच लागतं. ज्यावेळेस रणांगणामध्ये आणि ज्यावेळेस या देहातून आत्मा निघून जातो ना, त्यावेळेस आपलं आणि त्या आत्म्याचं नातं मुलाचं किंवा कुठल्याही प्रकारचं राहू शकत नाही. फक्त एकच, ज्या घरातून तो आत्मा निघून गेलेला आहे, ज्या देहातून आयुष्यभर कष्ट ज्या घरासाठी केलं, त्या घरातून तो आत्मा निघून गेलेला असतो. आणि जर त्या घरातील लोकांनी पाठीमागच्या आप्तेष्टांनी जर त्याच्याबद्दल काही विधी नाही केला ना, तर त्याचा दोष आपल्याला लागतो. मी एक वेळ सांगेल, देवाचा आपल्यावरती कोप झाला तरी चालेल, काही हरकत नाही. संताचा कोप आपल्यावरती होतच नाही, कारण संत रागवतच नाहीत. पण सगळ्यात मोठा कोप जर असेल तर तो पितरांचा कोप आहे. पितरांच्या कोपापासून दूर जायचं असेल तर आपल्याला वर्ष श्राद्ध किंवा त्या आत्म्यासाठी करण्यासाठी लागणारे जे काही विधी ते करावेच लागतात. आणि हा आत्मा परत आपल्याला ओळखत नसतो. तुम्ही म्हणाल आमचा मुलगा आहे, तो मुलगा आपला मुलगा म्हणून राहत नसतो. तो आत्मा हा अमर आहे, त्याला मरण नाही. नैनम चिंदती शस्त्रांनी नैनम चिंदती दहती पावका. त्याला कशानेही मरण नाही. मारलं तरी तो मरत नाही, कापलं तरी कापत नाही, जळता जळत नाही. तो आत्मा अमर आहे. आणि त्या आत्म्यासाठी जर आपण काही केलं तर आपल्याला त्याचं पुण्य फळ प्राप्त होतं. अन्यथा जर आपण विधी नाही केला तर तो आत्मा आपल्याला शाप देतो. हे 100%. ज्यावेळेस अभिमन्यू धारातीर्थी पडला आणि पडल्यानंतर त्याचं देहावसान झाल्यानंतर आमच्या अर्जुनाने सांगितलं भगवान परमात्म्याला मी प्राण त्याग करणार, मी माझ्या मुलाशिवाय राहू शकत नाही. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याला समजलं की पुत्र वियोगाने याचं असं झालंय ना, याला आपल्याला त्याच्या आत्म्याचं दर्शन घडवावं लागेल. ज्या ठिकाणी अभिमन्यूचा आत्मा होता त्याच ठिकाणी भगवान परमात्म्याने अर्जुनाला नेलं. आणि अर्जुनाला नेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या अभिमन्यूचा आत्मा होता. आणि अभिमन्यू दिसल्यानंतर अर्जुन पळत गेले आणि अभिमन्यूला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर अभिमन्यू बोलू लागला, कोण तुम्ही, कुठले, कशासाठी मला मिठी मारता, काय तुमचा माझा संबंध काय. असं म्हटल्यानंतर त्याच ठिकाणी अर्जुनाला असं वाटलं की अरे हा माझा मुलगा मला ओळखत नाही. आणि ओळखत नाही म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, अरे मी तुझा पिता आहे, मी तुझा पिता आहे. कुठल्या जन्मातला, मी लक्ष 84 मध्ये फिरत होतो, कुठल्या मध्ये तुम्ही माझे पिताश्री होता, मी तुम्हाला ओळखत नाही. आणि त्यावेळेस अर्जुनाला भगवान परमात्म्याने सांगितलं, अर्जुना अरे बाबा, जोपर्यंत आपली नातीगोती आहेत ना तोपर्यंतच नातीगोती मृत्यूलोकावरती असतात. एकदा या देहामधून आत्मा निघून गेल्यानंतर नातं गोतं कुठलं राहत नाही. तो आत्मा हा वेगळ्या प्रकारचा असतो. त्याचं रूपांतर 4 प्रकारामध्ये होतं, सूक्ष्मदेह, लिंगदेह, कारणदेह, महाकारण देह. तुमच्या पाप पुण्याच्या जोरावरती तुम्ही हे 4 देह प्राप्त करू शकता. म्हणून आज वैकुंठवासी आकाश याच्याबद्दल त्यांच्या वडिलांनी हे श्राद्ध कीर्तन माध्यमातून केलं. याचाच अर्थ या ठिकाणी अन्नदानही घडणार आहे, ज्ञानदानही झालं आणि वस्त्रदानही झालं. आणि त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळणार हे 100%. कारण ज्या ठिकाणी जाळ धूर निघतोय तिथं समजायचं तिथं जाळ असणारच. तसं या ठिकाणी नामस्मरण घडलं ना तर कलियुगामाजी करावे कीर्तन तेने नारायण भेटी किंवा सकळ अशी येते अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आपला जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून जे नाम हे सार आहे तेच तुकोबराय सांगतात की एवढे नरदेहा विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवून या ठाई, संताची पायी लीन व्हावी.